गाईज तुम्हाला माहिती का आता काय झालं? आमची लय गाण फाटली आता. कशी काय गाईज शिवून नाही दिली कोणी? आम्ही गेलतो आता जळायला दिसणार नाही, जळायला विमान दिसणार नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर म्हणले करून टाका डायरेक्ट. सबका गिनत आहे, तेरा भी आएगा. मेरा आएगा ना पुढचे के पुढचे महीने में. तेरा आएगा ना तो आएगा गया. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही कुठं चाललोय सकाळ सकाळी? कुठं चाललोय सांगा? आम्ही सकाळ सकाळी चाललोय जुन्नरला आणि आम्ही तिकडनं जाणार आहे शिवनेरीला. आणि मी सगळ्यात पहिले आले, हे सगळेजण उशीर आले. हे ब्लॉग मध्ये मी टाकणार आहे. टाकणार मी. आणि बघा इकडे बघा कोण बसले. आमची गाडी आहे गाईज ही. आवडली का कोणाला? A few moments later. मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाऊं क्या? जाऊं क्या? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? बोल हल्की बजाऊं क्या? लाला आता आम्ही आलोय जुन्नर मध्ये. कुठं आलोय? जुन्नर मध्ये. पण कशासाठी आलोय? शिवनेरी किल्ल्यावर आलोय आम्ही. शिवनेरीवर शिवबा जन्म. गाईज हिला जरा जाऊ दे, सोडून टाका. ही बोलणं हिच सोडून टाका. ही मंद बंद काय कारण बंद करा गाईज. तर आम्ही आता पोहोचलोय जुन्नर मध्ये आणि आम्ही आलो तर शिवनेरीवर. हे बघा, काय बोलायचं तुम्हाला ह्याच्यावर? कसं वाटतं तुम्हाला? खूप ऊन आहे गाईज. तुम्हाला माहिती का, काल मी आहे ना एका बर्थडेला गेलते आणि मी गेली आणि मी पडली तिथं स्टेजवरनं खाली येताना. मला चालतच येत नाहीये. आणि एवढं मला हे चालायला लावते, आता काय करणार? तर मी अशी हळूहळू चालते, पण ह्या मला सोडून पटापटा 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 चालतात येत. वाव, किती छान वाटतंय बघा गाईज. कसलं भारी वाटतंय. तुम्ही तिकडे रे अजून. तुम्हाला चौक लागलाय का? लय भारी वाटतंय, लय छान वाटतंय इथं येऊन. आणि ती बघा लगेच फोन येतात त्यांना. मैत्रिणी गेल्या पुढं एकच थांबली. आता जाणार पुढं मी आता इकडनं वर. ही बघा गणेश दरवाजा आहे हा. आणि हे आमचे सर आहेत. थांब, आम्हाला जाऊ देत. असून त्याच्या दोन्ही बाजू ह्या दोन कमानी आहेत आणि ह्या दरवाजाला म्हणतात पीर दरवाजा. चला, आज केले येत नाहीच. इकडनं असं वर जायचंय अजून. हा तिसरा दरवाजा आहे. आणि ही बघा पोरं ही इकडनं चाललेत, पण आम्ही चांगल्या पायऱ्यांवरनं चाललोय कारण माझ्या पायाला लागले म्हणून. आणि ह्या पुढे निघून गेलते मला सोडून. हाय ग उत्कर्षा, पुढे येऊन थांबलेत, पाय पुढे येऊन थांबलेत. दमली आत्ताच. इथं राहायला पाहिजे होतं आपण.
आणि ती बघा तिकडनं मोमलती. गाईस तुम्हाला माहिती का आता काय झालं, आमची लय गाण फाटली आता. कशी काय गाईच शिवून नाही दिली कोणी? आम्ही गेलतो ट्रॅक करायला हा पीपी सर सोबत. हा हा तिथं बघितलं, आम्हाला वाटलं नीट असेल सगळं, पण कडे कापारातून आणला आम्हाला. तिकडे बघून बोला ना ब्लॉग जिरली आमची पूर्णपणे, जीवावर आलंय, बसलोय आता. असं म्हण जिरली आमची असं म्हण. जिरली आमची. म्हण ना तुझी जिरली का रे? तो फोटो काढायला आलाय. तो फोटोसाठी थांबलाय, त्याला इंस्टाचा डीपी बदलायचा. आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आणि हे बघा किती छान दिसतंय. हेलिकॉप्टरने आले गाईच. इथं माझं हेलिकॉप्टर लँड केलं. आता ते गेलं, खूप धूळ उडली ना, म्हणून मी दाखवलं नाही ब्लॉग मध्ये. तुला काय म्हणायचं उत्कर्ष? हा ना गाईज, आम्ही पोहोचलोय आता. लय घाण दमली मी, पाय तरी एवढे दुखते सांगूच शकत नाही. परत सुजणार आहे असं वाटतंय मला. हे बघा काय, मला सांगा, मला सांगा, हे मला सांगा. मिनी मस्जिद शिवपूरच्या उत्तरेकडील बाजूस दगडी कमानी मशीद आहे. या पूर्वाभिमुख सरसंरचनेमध्ये एक मोठी खोली असून त्यात प्रार्थनेसाठी मेहराब आहे. येथील शिलालेखात ही मशीद इसवी सन 1616-17 साली बुहार निजामशाह तिसऱ्याच्या कारकिर्दीत बनवली गेली असे नमूद केले आहे. मध्यभागी विटाचे घुमट असून त्याच्या दोन्ही बाजूंना मिनार आहेत. त्यांच्या खालील बाजूस कोरडे पाण्याचे टाके आहेत. धन्यवाद. म्हणजे मला काय कळलं नाही, पण एकदा मला नीट सांगा ना. हे जे घुमट जे आहे ना, हा, त्याच्या चारी बाजूने पाण्याचे टाके. चारी बाजूनी मला ना दिसत. हे जे आहे ना, ते चारी बाजूने पाण्याचे टाके आहेत ते. ओके ओके गाईज, कळलंय मला गाईज. आणि तिकडं शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवनेरीवर शिवजन्मला, शिवनेरीवर शिवजन्मला राजांचा अधिपती. बघा गाईज किती छान वाटतंय. आणि इथे आमचं हेलिकॉप्टर लँड केलं, पण ते गेलं आता, धुराळा उडला म्हणून आम्ही दाखवलं नाही. चालत नाही आलो कारण माझा पाय सुजला होता. पप्पा बोलले चालत जाऊ नको, आपलं हेलिकॉप्टर घेऊन जा, म्हणून जळणारे काय म्हणतील आता की नी काय ही आपल्याला बच्चन टाकते. जाऊ दे, जळते जळते नाही दिसत. हा ना, नंदिनी बोलले तेव्हा बोललं डायरेक्ट. आणि हे बघा कसलं भारी वाटतंय. खतरनाक, खतरनाक. महादेव महादेव. सावकाश या, आता पहिला तुझा ड्रेस सांग. बघू कसलं भारी तेव्हा तिला. आम्ही गड उतरतोय. झालंय आमचं बघून सगळं. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूपच छान. खूपच. मला पण खूप छान वाटलं. इथं खूप थंड वातावरण आहे, थंड. ना ना पाहू शकते तो काय डेंजर आहे. सर मला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर म्हणले करून टाका डायरेक्ट. सर बोलले तेव्हा बोलले डायरेक्ट. खाली पाहून चा. नाही सर, नाही पडणार. कॅमेरा माझ्या हाती, नंतर खाली पडले. सर भारी जॉब करतात हा. काय हो ना सर, बरोबर आहे. ह्या मला धरून चालत. हे पण इथे बाकीची पण परत ना, म्हणून बोलली मी. पप्पाला बोलली नको म्हणून हेलिकॉप्टर. रेकॉर्डिंगच करते सर मी. पप्पा बोलले की हेलिकॉप्टर पाठवतो, मी बोलले नको, चालत जाते मी. मी खूप स्ट्रॉंग आहे गाईज. गाईज नंदिनीचे फेवरेट सर आहेत ते, आमचे सर आहेत.
आणि हे नंदिनीचे फेवरेट आहेत. नंदिनीला खूप आवडतात सर, खूप चांगले शिकवतात सर म्हणून. हा ना नंदिनी. आता आम्ही उतरतोय गड. झाले आमचा गड बघून. आज पहिला दिवस आहे. आता आम्ही काकडी घेतोय आणि ही बघा हावरागत. पेमेंट केला ऑनलाईन. कसं लागतंय का पेरू? नाही सांगते मी नाही सांगितलं काय. तू थोडं सांगते बाबा मी नको. गाईज आम्ही आलो आता GMRT ला आणि सगळेजण गेले तिकडे अँटीना बघायला आणि आम्ही इथे खातोय. आमच्या अँटीना चालू झालं तर बंदच पडणार काहीच. आम्हाला वाटलं हे झोपण पण झोपणं पण नाही आणि आम्हाला बी झोपू देणार नाही. करतोय काहीच बघा. सगळे गेलेत आणि आम्हीच थांबलो इथं. एवढं बोलताल काय. काय काय खाल्लं सांग नंदिनी, काय काय खाल्लं सांग. मिसळ, भेळ, थालपीठ. भेळ मध्ये मिसळ खाल्ली ते सांग. भेळ मध्ये मिसळ खाल्ली. होय, कोण चढलं रे? लय घाण हल्ली बस. रणकी झालं. कसं वाटतंय बघून? तर आलेत गाईज आता 2 तासांनी. 2 hours लेटर नंतर आमचे गर्ल्स आलेले आहेत. तोंडात शब्द फुटतात का आज. आणि लय दमलत गाईज. आता आम्ही निघालो इकडून पण. 2 तास झालं आम्ही गाडीतच बसलेलो. पण मी काय ब्लॉग चालू केला नाही कारण आम्ही बोलत होतो ना आमचं पर्सनल गोष्टी म्हणून. ऐकलं मग ती म्हणतो दिसते. शपथ मी ब्लॉग टाकणार आहे. तू अशी सांगूच नकोस. पर्सनल गोष्टी काय घ्यायच्या. अगं आपण पर्सनल बोलत होतो ना. हा बरोबर आहे. बाळा थांब थांब. माझी मैत्रीण नाही, नंदिनीची मैत्रीण. कोण आहे नंदिनीची मैत्रीण? कुठे गेली ती? आलीच नाही का? अरे यार. सबका दिला है, तेरा भी आएगा. मेरा आएगा ना पुढचे के पुढचे महीने में. तेरा आएगा ना तो आएगा गया. पानी दे. तेरा दिन आके गया, मेरा अभी मई में आने वाला है. 29 मई को आने वाला है. काय बोलायचं? नाही शब्द नानकेट का संपले शब्द. बिस्किट तू हे खाली, बडे सब तू खाल्ले का? तू खाल्ली ते सांग ना. गाईज नंदिनीने ना खूप त्रास दिलाय आम्हाला. खूप त्रास दिलाय. माझा पाय तिच्यामुळे सुजलाय एवढा. हे बघा किती. तोच पाय तिच्या. असं नाही बोलायचं. ब्लॉग आहे बोलायचं. पुढचं असं मी वेगळे बोलत होते, पण तुम्ही नंदिनी काय म्हणायचं तुला ह्याच्यावर? तुझ्यामुळे एवढा त्रास झालाय. नाही नंदिनीने स्वतः एकटी चोरून केक खाताना पडली ते नाही सांगणार काहीच. ती रडे दिसते. इथं बघून बोल ना. काय बोलली? मी नाही बघितलं. ए सांगा मी नाही ए काय बोलली? भांडत आलीत काही. ए काकाचं काय बोलली? काकांची झोप झालेली आहे त्यामुळे काका आता त्याचं मारून घोड्याला गाडी काढणार आहे. तशी घोड्याला दाखवला, टाचून दाखवली. हिटाच हा घोडा. घोडा कुठे आलाच नाही अजून. घोडाचा घोडी आली नाही. घोड्याचा घोडा आलाय. असं घोडा दाखव ना. घोडा दाखव ना. ते गाडी घेऊन गेल्याची गाडी घुमवायची. लग बग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची. अरे आई गरीब आहे. एखादा राया बी असेल तर कमेंट करा. ए जिरली आमची म्हणना. ए जिरली आमची म्हणना. तर गाईज आता मी ब्लॉग एंड करतेय. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. बाय.